आणि आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की पाकिस्तान सोबत फक्त दहशतवादाबाबत चर्चा होईल असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलंय। पीओके बाबत पाकशी चर्चा करायला तयार आहोत असं देखील जयशंकर यांनी स्पष्ट केलंय। पीओके संदर्भात पाकशी द्विपक्षीय चर्चा करणार असं देखील एस जयशंकर यांनी स्पष्ट केलेलं। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, एका पाठोपाठ एक ठाम अशा भूमिका आता भारत पाकिस्तान समोर मांडताना दिसतंय। पाक सोबत फक्त दहशतवादाबाबत चर्चा केली जाईल। एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं। पीओके बाबत पाकशी चर्चा करायला तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि पीओके संदर्भात पाकशी द्विपक्षीय चर्चा करणार असं देखील त्यांनी म्हटलंय। The Prime Minister made it very clear that the only talks with Pakistan will be on terror. That Pakistan has a list of terrorists who need to be handed over. They have to shut down the terrorist infrastructure. They know what to do. We are prepared to discuss with them what is to be done on terrorism. Kashmir issue has been brought up. Again, the only thing which remains to be discussed on Kashmir is the vacation of illegally occupied Indian territory in Pakistan occupied Kashmir. We are open to discussing that with Pakistan. Pakistan is concerned. Our relations, our dealings with them will be bilateral and strictly bilateral. That is a national consensus for many years, and there is absolutely no change in that consensus that dealings with Pakistan will be bilateral. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 7 मे रोजी हद्दीत घुसून 9 दहशतवादी तळांवरती हल्ला केला। ते पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकले। त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून भारत पाकिस्तान यांच्यातील कारवाया थांबल्याचं सांगितलं। ट्रम्प यांनी ट्विट करून दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली। विशेष म्हणजे आपणच त्यात मध्यस्थी केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। आणि यानंतर आता ट्रम्प यांनी कतारमधील उद्योजकांच्या भेटीत भारतात ॲपलची फॅक्टरी न उभारण्याचा सल्ला ॲपलचे सीईओ टॅम कुक यांना दिला। दरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ॲपलच्या भारतातील उत्पादन योजना अडचणीत येऊ शकतात। विशेष म्हणजे पुढील वर्ष अखेरीस भारतातूनच अमेरिकेसाठी आयफोन आयात करण्याची तयारी आहे। सध्या ॲपलची एकही आयफोन उत्पादन फॅक्टरी अमेरिका देशात नाही। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आता आयफोन फॅक्टरी खरंच अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का हे पाहावं लागेल। Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. Apple. So Apple's already in for $500 billion, but they're going to be upping their production. So it'll be great. So I really think we have we've gone from a laughing stock 6 months ago to the hottest country anywhere in the world. And that's not just in business, that's in everything else, and it's psychologically hot too. कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री कुंवर विजय शाह यांच्या विरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते। उच्च न्यायालयाने शाह यांच्या विधानाची स्वतःहून दखल घेत हे निर्देश दिले आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील शाह यांना चांगलंच सुनावलं। दरम्यान कुंवर शाह यांनी कर्नल सोफिया कुरैशींबद्दल काय वक्तव्य केलं होतं ते पाहूया। उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जहाज से उनके घर गए। अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें
पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर उघड झालेला आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विशेष करून पाकिस्तानच्या लष्करी तळाचं आणि एअरफील्डचं सर्वाधिक नुकसान भारताने केलेल्या हल्ल्यात झालं आणि या संदर्भात अमेरिकन न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंचा दाखलाही दिलाय. दरम्यान पाकने भारतावर हल्ला केल्यानंतर भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलेला होता. मात्र आता या फोटोंवरून पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय. बाबू, ब्रिटिश लेखक डेव्हिड वेन्स यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं मोठं कौतुक केलंय. भारताचं पाकड्यांविरोधातील ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी ठरल्याचं ते म्हणाले आणि यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला एक मागास देश असल्याची उपमाही दिली. तसंच पाक एक दहशतवादी राष्ट्र असल्याची टीकाही त्यांनी केली आणि त्यामुळे भारताने पाक विरोधात केलेल्या एअर स्ट्राईकचं कौतुक जे ते डेव्हिड वेन्स यांनी केलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. एकूणच जर लक्षात घेतलं तर तणाव कायम आहे. दरम्यान अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकची पोलखोल केली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानला राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवर दारुण पराभव स्वीकारावा लागला आणि या ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध संपूर्ण जगासमोर आले. तसंच या युद्धात पाकिस्तानने अखेर शस्त्रबंदीसाठी अक्षरशः विनंती केली होती असं देखील रुबिन म्हणाले. युद्धबंदीसाठी पाक याचना करत होतं असंही मायकेल यांनी म्हटलं आणि यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानवर घणाघाती टीका केली. Pakistan went running to try to achieve a ceasefire like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly. The question now, however, is what Pakistan will do next. Clearly, there is a problem within the Pakistani military.